अमरावती जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जात असून त्याचा सकारात्मक परिणाम आता मेळघाटातील धारणीसारख्या अतिदुर्गम भागातही दिसून येत आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू असून हेल्मेट खरेदीसाठी दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। अमरावती जिल्ह्यात रस्ते सुरक्षा नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हेल्मेट सक्तीची मोहीम राबवण्यात येत आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार संपूर्ण जिल्ह्यात दुचाकी चालकांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे। या मोहिमेचा परिणाम आता मेळघाटातील धारणीसारख्या अतिदुर्गम भागातही स्पष्टपणे दिसून येत आहे। धारणी शहरातील हेल्मेट विक्रीच्या दुकानांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत असून अनेक दुचाकी चालक हेल्मेट खरेदी करून नियमांचे पालन करताना दिसत आहे। धारणी पोलीस स्टेशनच्या वतीने हेल्मेट सक्तीची मोहीम अधिक कडक करण्यात आली आहे। पोलीस नागरिकांना वाहतूक नियमाचे पालन करण्याचे आवाहन करत असून हेल्मेट हे केवळ नियम नसून स्वतःच्या जीवाचे सुरक्षा कवच असल्याचा संदेश देत आहे। विशेषतः दुचाकी अपघातांमध्ये डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापती टाळण्यासाठी हेल्मेट अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। हेल्मेट वापरल्यामुळे अपघातातील मृत्यू आणि गंभीर जखमांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे। धारणी आणि मेळघाट परिसरातील नागरिकांकडूनही या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे। रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती आणि नियमांचे पालन यामुळे सुरक्षित प्रवासाची सवय नागरिकांमध्ये निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। हेल्मेट हा केवळ दंड टाळण्यासाठी नव्हे तर आपल्या जीवाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे। धारणीसारख्या दुर्गम भागातही नागरिकांनी हेल्मेट वापरण्याबाबत दाखवलेली जागरूकता निश्चितच कौतुकास्पद आहे। वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करूया हा संदेशच या मोहिमेतून दिला जात आहे। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।